अमरावतीत काँग्रेसचा वाईट पराभव झाला। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना 0 मतं मिळाली। जिल्ह्यात काँग्रेसच्या 118 पैकी 96 नगरसेवकांनी मतदान केलं नाही, मात्र व्हीप झुगारून काँग्रेसच्या 6 जणांनी मतदान केलं। तेही मतदान काँग्रेस उमेदवाराला झालेलं नाही। तर निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना 390 मतं मिळाली। हर्षजित देशमुख यांच्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले होते। आमचा उमेदवार मॅनेज झाला असा थेट आरोप केला। हर्षजित देशमुख यांनी शेवटच्या टप्प्यात कुठेही प्रचार केला नाही। ते नागपूरलाच होते, त्यामुळे त्यांना 0 मतं मिळाली अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरीसुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही। हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे। ॲक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे। लढाईची आमची मानसिकता नाही असं म्हणणं चुकीचं आहे। जिल्हा परिषद आम्ही लढवल्या, बाकीच्या स्थानिक स्वराज्य शेवटी आकडेवारी यातली महत्त्वाची आहे आणि ती आकडेवारी जर समजा जवळपास असती तर प्रत्येकानं प्रयत्न या ठिकाणी केला असता। नाही, तो अमरावती असू दे, चंद्रपूर असू दे, आमच्या अंतर्गत काही गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा विचार आम्ही निश्चितपणे पक्षांतर्गत या ठिकाणी करू।